कधीकधी देव मंदिरात नसतो, तो आईच्या पोटात असलेल्या अजान बाळाच्या श्वासात असतो. तमिळनाडूतील तिरुकारुकूर वेट्टार नदीच्या शांत काठी वसलेलं एक लहानसं पण श्रद्धेने मोठं गाव. इथे उभं आहे एक अद्भुत मंदिर, गर्भरक्षांबिकाई देवीचं. गर्भरक्षांबिकाई म्हणजे गर्भाचं रक्षण करणारी माता, आई पार्वतीचं करुणामय रूप. असं सांगितलं जातं की एकदा एक गर्भवती स्त्री भयंकर संकटात सापडली. महिने सरले, पण तिची भीती काही कमी होईना. सर्व वैद्य, सर्व औषधं अपुरी ठरली. डोळ्यांत अश्रू, मनात असहाय वेदना, आणि हात जोडून ती देवीसमोर उभी राहिली. त्या क्षणी ती काहीच मागत नव्हती, ना स्वतःसाठी ना आयुष्यासाठी. फक्त एवढंच म्हणाली, माता, माझ्या बाळाचं रक्षण कर. आणि म्हणतात त्या प्रार्थनेला उत्तर मिळालं. आई पार्वतीने स्वतः त्या गर्भाचं रक्षण केलं. त्या दिवसापासून ही देवी फक्त मूर्ती राहिली नाही, ती झाली गरोदर मातांची आशा, निसंतान जोडप्यांचा विश्वास. 7व्या शतकात चोल राजांनी बांधलेलं हे मंदिर आजही तितकंच जागृत आहे. इथे देवीला अर्पण केलं जातं शुद्ध तूप, घी. प्रसाद म्हणून दिलेलं हे घी भाविक श्रद्धेने सेवन करतात आणि मनात एकच प्रार्थना ठेवतात, माता, माझ्या बाळाला तुझ्या मायेची ढाल दे. महाशिवरात्री, नवरात्री, आदिपुरमच्या पवित्र काळात हजारो भाविक येथे येतात. डोळ्यांत विश्वास आणि ओठांवर एकच नाव, गर्भरक्षांबिकाई. म्हणूनच हे मंदिर फक्त दगडाचं नाही, हे मंदिर आहे आईपणाच्या प्रार्थनेचं, मातृत्वाच्या विश्वासाचं आणि अजान जीवाच्या सुरक्षित श्वासाचं.